नमस्कार सर्वांना, मी अर्चना आपले सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण शॉपमधून जेव्हा गणपती घेऊन येतो तर ती घरी कशी आणावी, तर माझी मुलगी इशिका व माझा मुलगा सिद्धेश हे गेले होते गणपती मूर्ती घेण्यासाठी. गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना गणपती बाप्पाचे तोंड हे आपल्याकडे पाहिजे, म्हणजे ज्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना त्यांच्याकडे तोंड पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीकडे पाठ पाहिजे. कारण गणपती बाप्पाच्या समोरच्या भागामध्ये सगुण तत्व असतात आणि पाठीमागच्या भागामध्ये निर्गुण तत्व प्रक्षेपित होतात. मूर्ती हातात धरणारा पूजक असतो, त्यामुळे तो सुगुणातील कार्याचं प्रतीक असतो. त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना ज्यांच्या हातामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्याकडे तोंड पाहिजे आणि दारामध्ये गणपती बाप्पा आल्यानंतर गणपती बाप्पांचं तोंड फिरवून घ्यायचं, आपल्याकडे करायचं, म्हणजे आपल्या घराकडे करायचे. नंतर गणपती बाप्पांचे औक्षण करायचे. गणपतीचे मकर तयार करून घेतले. त्यानंतर चौरंगावर तांदळाचे स्वस्तिक काढले. अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्यावर गणपतीची स्थापना करायची. आणि कलशाची तयारी कशी करायची, कलशामध्ये 1 रुपयाचे नाणे टाकायचे, सुपारी टाकायची, अक्षदा टाकायची, हळदी कुंकू व्हायचं आणि दुर्वा टाकायचे थोडेसे आणि फूल अर्पण करायचं आणि कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचं. कलशाला धागा बांधायचा, नारळाला धागा बांधायचा आणि विड्यांच्या पानांना हळदी कुंकू लावून कलश स्थापना करून घ्यायची. प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आणि कलश स्थापना करायची. माझा आवाज क्लिअर येत नाही आहे, प्लीज मला समजून घ्या. माझा घसा बसलेला आहे, तर समजून घ्या प्लीज. गणपती बाप्पांच्या समोर विड्यांची पानं ठेवायची आणि त्यावर थोडे थोडे अक्षदा ठेवायचे. आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं. दिव्याच्या खाली पण अक्षदा ठेवायच्या आणि मग दिवा ठेवायचा. हळदी कुंकू वाहून घ्यायचं दिव्यांना आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचं. पूजा संपूर्ण सुरू करण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं. त्यानंतर खाली पण पानाचे विडे ठेवले आणि त्याच्यावर फळं ठेवले आहे मी. माझ्या पूजा करत आहे आता. सुरुवातीला गणपतीला अभिषेक घालत आहे, पाण्याने अभिषेक करत आहे आणि अभिषेक करताना श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः असं उच्चार करत आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर हळदी कुंकू, थोडेसे फूल, अक्षदा घेऊन अभिषेक करायचा. त्यानंतर परत पाण्याने स्वच्छ परत अभिषेक करायचा आणि वस्त्राने छान स्वच्छ पुसून घ्यायचं गणपती बाप्पांना आणि स्थान द्यायचं त्यांना.
अष्टगंध लावून घ्यायचं, वस्त्रमाळा घालायची, जानवं घालायचं, रिद्धी सिद्धीची स्थापना करायची व गणपती बाप्पांना विडा ठेवायचा. फूल अर्पण करायचे गणपतीला, रिद्धी सिद्धीला, विड्याला पण फुलं ठेवायचे. वरचे वस्त्र झाकलेले आहे ते काढून घ्यायचे. नंतर त्यांनाही अभिषेक करायचा, फुलांनी पाणी शिपडून घ्यायचं, पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर तुपामध्ये दुर्वा बुडून त्याच्यानेही अभिषेक करायचा. त्यांनाही जानू, वस्त्रमाळा, फुलांचा हार, मी माझ्याकडून मार्केटमधून आणलेला एक हार होता तो असं पूर्ण घालून घेतला आहे. मूषकांना पण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायची आहे, फूल अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना दुर्वा ठेवायचे आहे. गणपती बाप्पाचे ते दुर्वा ठेवलेले आहे, त्या दुर्वांचे देठ गणपतीकडे करायचं आणि समोरची साईड आपल्याकडे करायची. प्राणप्रतिष्ठा कशी करायची बघा. दुर्वा घ्यायचं आणि डावा हात आपल्या छातीला लावायचं, उजव्या हाताने दुर्वा त्यांच्या कपाळाला लावायचं, कानाला लावायचं, हाताला लावायचं, त्यांच्या चरणांना लावायचं आणि म्हणायचं की हे गणपती बाप्पा मी तुमची प्राणप्रतिष्ठा करत आहे, हे गणपती बाप्पा मी तुमची प्राणप्रतिष्ठा करत आहे असं म्हणायचं. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना गोड खोबरं खूप आवडतं, तर त्याचा नैवेद्य ठेवला आहे आणि नैवेद्याला पाणी फिरून घेत आहे, फळांना, लाडूंना, आणि त्यानंतर कलशला फूल अर्पण करत आहे. नाही मागणार सुख तुला, पण दुःख सहन करण्याची ताकद दे. पराभव झाला तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत झुंजायची शक्ती दे. आयुष्य म्हणजे रंगांगण आहे, माझी लढाई मलाच लढू दे. सहाय्य केलं नाही तरी हरकत नाही, पण तुझ्या मायेचा आधार दे. सगळ्यांनाच कुठे फुले मिळतात, थोडे काटेही झेलायला शिकू दे. पडता पडता रडतानाही मला हसायला येऊ दे. कधी वाट चुकली तर मात्र न मागताही मदतीचा हात दे. आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे अनंता फक्त तुझीच साथ दे. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना गुलाल लावले दोघांना.
माझ्या मुलीला हळदी कुंकू लावले, मी हळदी कुंकू लावून घेतले, धूप दिले गणपतीला. त्यानंतर सगळ्यांनी हातावर अक्षदा घेतले आणि 3दा ओमचा उच्चार करायचा आहे. त्यानंतर गणपतीची आरती वगैरे केली, नैवेद्य दिला, आरती घेतली. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला माझा नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज ताईंनो दादांनो लाईक अँड सबस्क्राईब करा. मी नवीनच आहे यूट्यूबला, मला सहकार्य करा. थँक्यू. पुन्हा परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येईल. खूप खूप व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी केलेलं डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.